Hello students, welcome to the third lecture of rotational dynamics. मागल्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सच्या UCM ॲक्सेलरेशन इन UCM मध्ये कुठल्या प्रकारचं ॲक्सेलरेशन असतं, सेंट्रिपिटल असतं, रॅडियल असतं, सेंट्रिपिटल का असतं, त्याला रॅडियलच का म्हणतात, हे सगळं डिटेलमध्ये बघितलंय. नॉन UCM कशाला म्हणायचं, नॉन UCM मध्ये आणि UCM मध्ये बेसिक डिफरन्स काय ते आपण बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघत होतो आपण, की ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जर एखाद्या पार्टिकलला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर त्या पार्टिकलवर एक फोर्स ऍक्ट होणं गरजेचं आहे, सेंटर सिकिंग फोर्स, किंवा त्याला आपण नाव दिलेलं सेंट्रिपिटल फोर्स. तो सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, कसा असतो, हे इन डिटेल आपण शेवटच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता आजच्या लेक्चरला सुरुवात करत असताना न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला, टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, किंवा असं पण म्हणता येईल आपल्याला की फोर्सेस ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर्स. म्हणजे सिंगल फोर्स एक्झिस्ट करत नाही, फोर्सेस ऑलवेज कसे एक्झिस्ट करतात, पेअरमध्ये. मग त्याचा आणि याचा इथं काय संबंध आहे, तर संबंध असा आहे जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो आणि तो डायरेक्टेड टुवर्ड्स काय असतो, सेंटरकडे असतो. ऍट द सेम टाइम त्या पार्टिकलवर अजून एक फोर्स ऍक्ट होत असतो. ओके, तो कसा ऍक्ट होत असतो बघा, मी एक एक्झाम्पल सांगतो मग ते एक्सप्लेन करतो. अज्युम करा तुम्ही एका कारमध्ये बसलेला आहे आणि कार एखाद्या रोडवर टर्न घेते. ओके, कार जेव्हा एखाद्या रोडवर टर्न घेत असते तेव्हा सिंपल साधारण अशा प्रकारचा समजा रोड आहे आणि या रोडवर जर कार टर्न घेत असेल तर ऍक्च्युली कार काय करत असते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते. आणि मग कार जेव्हा टर्न घेते, राईट कडे कारने टर्न घेतला तर कारमध्ये बसलेले सगळे पॅसेंजर्स कुणीकडे जातात, लेफ्ट कडे जातात, बरोबर का. मग त्या पॅसेंजरला कुणी पुश केलं, कार टर्न घेतली या साईडला आणि पॅसेंजर्स इकडे मूव्ह होतात, त्यांची शिफ्टिंग इकडच्या डायरेक्शन मध्ये होतं. का असं झालं, मग हे जे इकडचं जे मोशन आहे किंवा इकडं जो ऍक्ट होणारा फोर्स आहे हे जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर बघा, हा जो फोर्स ऍक्ट होतोय लेफ्ट साईडचा, इकडं जो त्या पॅसेंजरला पुश करतोय आउटवर्ड साईडला, त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, म्हणजे तो सुडो फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, आपण दोन प्रकार बघितलेले मध्ये, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. ज्याचं ओरिजिन आपण एक्सप्लेन करू शकतो तो रिअल, आणि ज्याचं ओरिजिन आपण नाही सांगू शकत तो कुठला असतो, सुडो फोर्स. मग इथं जो लेफ्ट कडे मूव्ह करणारा, पॅसेंजर्सना आउटवर्ड साईडला शिफ्ट करणारा जो फोर्स आहे त्याचं ओरिजिन आपण एक्सप्लेन करू शकत नाही, तो सुडो फोर्स असतो. आणि तो फोर्स जो डायरेक्टेड, बघा इकडं कार टर्न घेते म्हणजे सेंटर कुणीकडे, इकडे, म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स सेंटरकडे डायरेक्टेड असणारा. आणि मग हा जो फोर्स आहे जो पॅसेंजरला इकडे शिफ्ट करतो तो कसा आहे बघा, टुवर्ड्स द सेंटर आहे का अवे फ्रॉम सेंटर आहे, तर अवे फ्रॉम सेंटर आहे. हा जो फोर्स आहे जो पॅसेंजर्सना आउटवर्ड मूव्ह करतो, आउटवर्ड शिफ्ट करतो, या फोर्सला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणतात, सेंट्रीफ्युगल फोर्स. तुम्ही असं म्हणू शकता सेंट्रिपिटल फोर्स इज द ऍक्शन पेअर ऑफ और रिएक्शन पेअर ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे समजा तुम्ही सेंट्रिपिटलला जर ऍक्शन म्हटलं तर सेंट्रिफ्युगल कोण आली, रिएक्शन आली. अजून एखादं एक्झाम्पल, समजा एखादा टर्न टेबल असेल आणि त्या टर्न टेबलवर जर तुम्ही कॉइन ठेवला असेल तर तो कॉइन आउटवर्ड फेकला जातो. टेबल जेव्हा रोटेट करतो हाय स्पीडने तेव्हा कॉइन काय होतो, बाहेर फेकला जातो. अजून एखादं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर काय सांगता येईल एक्झाम्पल आपल्याला, मेरीगो राऊंड मध्ये बसलो आपण सगळे, मेरीगो राऊंड जेव्हा फिरत असतो असा, तेव्हा त्या मेरीगो राऊंड मध्ये समजा सुरुवातीला आपण असा समजा तो असा एकाला तो तार असते बघा बांधलेली किंवा असा एक रॉड असतो आणि मग त्याच्यावर बसण्यासाठी घोडा वगैरे किंवा चेअर काहीतरी असते आणि मग तो मेरीगो राऊंड जेव्हा आपण बसताना असा स्ट्रेट असतो, पण मेरीगो राऊंड जेव्हा रिव्हॉल्व करायला सुरुवात होते तेव्हा आपली पोझिशन अशी होती, आपण असं रिव्हॉल्व करतो. म्हणजे तो सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करणारा जो काही ऑब्जेक्ट आहे, जो काही बसलेला मुलगा आहे, तो कुठल्या डायरेक्शन मध्ये गेला, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये गेला की नाही, का गेला, कारण त्याच्यावर काय ऍक्ट होतो, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. मग या सेंट्रीफ्युगल फोर्सचं एक्सप्लेनेशन देत असताना मी असं म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स इज सुडो फोर्स. कुठला फोर्स आहे हा, सुडो फोर्स. का सुडो फोर्स म्हणतोय, कारण बघा हा नॉन रिअल फोर्स आहे पण इमॅजिनरी नाहीये, सुडो फोर्स आहे, रिअल नाहीये.
पण इमॅजिनरी नाही. इमॅजिनरी असता तर मग तुम्हाला त्याचा इफेक्टच जाणवला नसता, पण ऍक्च्युली बॉडीवर इफेक्ट होतो, म्हणून याला नॉन रिअल बट नॉन इमॅजिनरी असं तुम्ही म्हणू शकता. सो सेंट्रिपिटल फोर्स इज सुडो फोर्स ऍक्टिंग इक्वल अँड अपोजिट टू सेंट्रिपिटल फोर्स that is acts along radius and directed away from the center. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल तुम्हाला जर काही फॅक्ट्स एक्सप्लेन करायचे असतील तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय सांगणार? सेंट्रिफ्युगल फोर्सचा acts along radius and directed कसा? away from center. हा पहिला कॅरेक्टरिस्टिक असेल सेंट्रिफ्युगल फोर्सचा. रेडियसच्या अलॉंग ऍक्ट करतो, अवे फ्रॉम सेंटर असतो, म्हणजे एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट टू कुणाला? सेंट्रिपिटल फोर्सला. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल अँड अपोजिट टू सेंट्रिपिटल फोर्स. कसा ऍक्ट होतो तो? सेंट्रिफ्युगल फोर्सला इक्वल आणि अपोजिट, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड ही सेंट्रिपिटल फोर्स एवढीच असते, पण डायरेक्शन सेंट्रिपिटल फोर्सला कशी असते? अपोजिट असते. तिसरी गोष्ट मी असं सांगेन सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल, इट इज नॉन रिअल. रिअल नाहीये म्हणजे कसं आहे बघा, सुडो बट नॉट इमॅजिनरी फोर्स. म्हणजे तो नॉन रिअल किंवा सुडो फोर्स तर आहे पण इमॅजिनरी नाही. म्हणजे तो फोर्स ऍक्च्युली एक्झिस्ट करतो, आपण त्याला का तर नाही, तो फोर्स एक्झिस्ट करतो, फक्त एवढंच की आपण त्याचं ओरिजिन नाही सांगू शकत. जसं सेंट्रिपिटल फोर्स सांगू शकतो की काही वेळेला सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅव्हिटेशनल असतो, काही वेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतो, काही वेळेला टेन्शन इन द स्ट्रिंग असतं. तसं सेंट्रिफ्युगलचं ओरिजिन आपण एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणून त्याला कसला फोर्स म्हटलं जातं? नॉन रिअल किंवा सुडो फोर्स असं म्हटलं जातं. ओके, सो सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय काय इफेक्ट होतात त्याचे बरेच एक्झाम्पल आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल सेंट्रिफ्यूज नावाचं एक डिव्हाइस असतं बघा, जे काय करतं मिल्क पासून क्रीम वेगळं करतं. काय असतं? असं एक डिव्हाइस, असं एक भांडं असतं, त्याच्यामध्ये त्याला असं एक ऍक्सिस बसवलेला असतो, त्यात मिल्क पोर करतात, त्याला तो हीट केलं जातं आणि ते पॉट जे आहे ते असं रोटेट केलं जातं सर्क्युलर मोशन मध्ये. मग काय होतं, ती जी मिल्क आहे ती हीट केल्यामुळे काय होते, मिल्क वरून क्रीम वर येते आणि वर आल्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे वरची क्रीम काय होते, अशी सेपरेट होते. त्याला सेंट्रिफ्यूज असं म्हणतात. त्या सेंट्रिफ्यूजचा वापर करून आपण क्रीम जी आहे मिल्क पासून सेपरेट करू शकतो. अजून बरेचसे एक्झाम्पल्स आपण त्याचे सांगू शकतो. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आपण सेंट्रिफ्युगल फोर्सचे सांगू शकतो. ओके, सो ऍट दिस पॉइंट हे पॉइंट समजले का तुम्हाला? या मोमेंटला काय सेंट्रिफ्युगल फोर्स कसा ऍक्ट होतो? ऍक्ट्स अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. दुसरी गोष्ट, सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल अँड अपोजिट टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड सेंट्रिपिटलला इक्वल असते आणि डायरेक्शन सेंट्रिफ्युगलला अपोजिट असते. तिसरा, इट इज नॉन रिअल फोर्स बट नॉट इमॅजिनरी. तो नॉन रिअल आहे, सुडो आहे, पण इमॅजिनरी नाही. ओके, हे पॉइंट समजले? दॅट्स ऑल अबाउट सेंट्रिफ्युगल फोर्स. एक्झाम्पल आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बरेचसे बघू शकतो. लेट्स मूव्ह ऑन. आता पुढचा पॉइंट बघूया. मागल्या जुन्या सिलेबस मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल जरा डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, या नवीन सिलेबस मध्ये एवढं काही डीप मध्ये दिलेलं नाहीये, फक्त कन्सेप्ट आहे, एक्झाम्पल्स वगैरे दिलेले नाहीत. नवीन पार्ट या सिलेबस मध्ये ऍड केलाय, तो बघूया. ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम. पॉइंटचं नाव काय आपल्या? ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम. यूसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये असणारे ऍप्लिकेशन्स, तीन ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे. एक म्हणजे व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल रोड, दुसरा म्हणजे डेथ वेल, ओके, किंवा वेल ऑफ डेथ म्हणतात त्याला, मौत का कुवा आपण जनरल भाषेमध्ये म्हणतो. यात्रेमध्ये वगैरे किंवा फेअर वगैरे लागला असेल त्याच्यामध्ये असतं बघा तो मौत का कुवा. आणि तिसरं आहे
व्हेकल मुव्हिंग ऑन बँक्ड रोड. ओके, ज्याला आपण जुन्या सिलेबस मध्ये बँकिंग ऑफ रोड्स म्हटलं जायचं, तो पॉईंट इथं पण ऍड केलेला आहे, तोही पॉईंट आपल्याला बघायचा आहे. सो टोटल UCM चे किती ऍप्लिकेशन बघायचे आपल्याला? 3. ओके, तर त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन बघूया. फर्स्ट ऍप्लिकेशन, व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल रोड. ओके, ऐका, अजून करूया आपण एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय? जेव्हा टर्न असतो एखादा, गाडी जेव्हा एखाद्या रोडवर टर्न घेत असते, ओके, तो टर्न जो असतो किंवा तो कर्व्ड रोड जो असतो, ती ऍक्च्युली सर्क्युलर ट्रॅक असते. काय असते? सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन, जेव्हा जेव्हा एखादा व्हेकल एखाद्या रोडवर टर्न घेत असतो, तेव्हा तो व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. ओके, आता हॉरिझॉन्टल रोड म्हणजे काय बघा. अशा प्रकारे रोड जर समजा असेल, कर्व रोड असेल असा, लाईक दिस, हा जर कर्व रोड असेल आणि या रोडचं सेंटर जर इकडे असेल, तर रोडचा हा जो एज आहे त्याला इनर एज म्हणायचं. काय म्हणायचं? इनर एज. आणि ह्या एजला काय म्हणायचं? आउटर एज. सो किती एजेस आले रोड सरफेस कर्व्ड रोडचे? 2, इनर एज आणि आउटर एज. जर समजा इनर एज आणि आउटर एज म्हणजे हा इनर एज आतली बाजू आणि आउटर एज बाहेरची बाजू रोडची सेम लेवलला असेल, तर त्या रोडला हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड असं म्हणायचं. काय म्हणायचं? कशाला म्हणायचं हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड? ज्या रोडचा इनर एज आणि आउटर एज सेम लेवलला असतो, त्या रोडला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. मग अशा हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर जेव्हा एखादा व्हेकल टर्न घेत असतो, तेव्हा तो व्हेकल काय करत असतो? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. तर मग त्या व्हेकलची मॅक्सिमम स्पीड काय असायला पाहिजे, किती स्पीड असल्यावर टर्न बसेल, ह्या काही फॅक्ट्स आपल्याला चेक करायच्या आहेत. सो फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ UCM इज व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल रोड किंवा व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल रोड. ओके, मग काय करूया आपण, असं अज्युम करूया की एक हॉरिझॉन्टल रोड आहे. बघा, एक डायग्राम काढूया. इथं असा हॉरिझॉन्टल रोड आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, हा सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर आहे आणि इथे एक व्हेकल आहे अशा जो टर्न घेतोय. बरोबर, मग आता टर्न घेतोय म्हटल्यानंतर याचं सेंटर कुठे असणार? C वर. ओके, मग C वर सेंटर असेल तर हे जे डिस्टन्स आहे याला म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर. काय म्हणायचं याला? रेडियस ऑफ कर्वेचर. मग आता हा व्हेकल जेव्हा या रोडवर टर्न घेतोय, तेव्हा ह्या व्हेकलवर टोटल 3 फोर्स ऍक्ट होत आहेत. बघा, कुठले कुठले? तर पहिला म्हणजे व्हेकलचं वेट, जे कोणीकडे डायरेक्टेड असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड, mg. दुसरा म्हणजे त्याला मिळणारी नॉर्मल रिॲक्शन, n. आणि तिसरा म्हणजे काय? तिसरा फोर्स कुठला? बघा, हा जो व्हेकल आहे त्या व्हेकलचे टायर्स आणि रोड सरफेस यांच्यामध्ये काय होत असणार आहे? फ्रिक्शन होत असणार आहे. म्हणजे टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस यांच्यात ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स जो की डायरेक्टेड टुवर्ड सेंटर असतो. मी थोडंसं असं दाखवतो याला, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर असेल, FS म्हणूया याला आपण. सो टोटल किती फोर्स ऍक्ट झाले ह्या व्हेकलवर? काय कन्सिडर केला? बघा, मी एक व्हेकल कन्सिडर केला. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास consider a vehicle of M taking turn on horizontal curved road of radius of curvature small r. ओके, बघा, मी एक व्हेकल घेतला, ज्या व्हेकलचं मास किती आहे? M. जो एका कशावर टर्न घेतोय? हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर टर्न घेतोय. ज्याचं मास किती घेतलंय मी, म्हणजे ज्याची मास म्हणतो, सॉरी, रेडियस ऑफ कर्वेचर किती घेतली हॉरिझॉन्टल रोडची?
स्मॉल आर. ओके, मग आता बघा, व्हेन द व्हेकल इज टेकिंग टर्न, व्हेकल जेव्हा टर्न घेतोय तेव्हा तो काय परफॉर्म करतोय, मी सांगितलं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, आणि ऍट द सेम टाइम त्याच्यावर टोटल फोर्सेस किती, 3 फोर्सेस. देर आर 3 फोर्सेस acting on व्हेकलवर टोटल किती फोर्स ऍक्ट होत आहे, 3. पहिला म्हणजे mg, कसा ऍक्ट होतोय हा, व्हर्टिकली डाऊनवर्ड, बरोबर, त्याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार. दुसरं काय, n, त्याला मिळणारी नॉर्मल रिॲक्शन, जे कसं ऍक्ट होणार, व्हर्टिकली अपवर्ड. ओके, आणि फोर्स Fs म्हणजे या व्हेकलचे टायर्स आणि रोड सरफेस यांच्यात होणारं फ्रिक्शन. सो Fs ला काय म्हणायचं बघा, व्हॉट इज Fs? इट इज फ्रिक्शनल फोर्स. इट इज फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड अँड टायर्स. ओके, सो हे समजलं का सगळ्यांना? आपण काय केलं, एक व्हेकल घेतला, व्हेकलचं मास घेतलं m, बरोबर. व्हेकल कशावर टर्न घेतोय, एका हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर टर्न घेतोय, ज्याची रेडियस घेतली r. व्हेकल जेव्हा टर्न घेतोय तेव्हा व्हेकलवर टोटल फोर्स किती ऍक्ट होत आहेत बघा, 3. एक म्हणजे mg, त्याचं वेट जे काही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. दुसरं म्हणजे n, नॉर्मल रिॲक्शन जी व्हर्टिकली अपवर्ड आहे. आणि तिसरा म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड अँड टायर्स, जो की डायरेक्टेड टुवर्ड्स c आहे. आता एक गोष्ट तर क्लिअर मी सुरुवातीला सांगितली, व्हेकल काय करतोय, यस सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, हे लिहून घ्या हवं तर. आता व्हेकल जर मोशन परफॉर्म करत असेल तर आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी काय लागतं, कंपल्सरी सेंट्रिपिटल फोर्स लागतो. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कुठनं आला, का, कोण प्रोव्हाइड करते? तर सुरुवातीला मी काय सांगितलं तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्स बघत असताना कुठलाही फोर्स जो सेंटरकडे डायरेक्टेड आहे तो काय प्रोव्हाइड करणार, सेंट्रिपिटल. मग तो ग्रॅव्हिटेशनल असू द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असू द्या, फ्रिक्शनल असू द्या, टेन्शन असू द्या, कुठला पण फोर्स असू द्या, तो फक्त कुणीकडे डायरेक्टेड असला पाहिजे, सेंटरकडे. तो काय प्रोव्हाइड करेल, सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं डायग्राम मध्ये बघितल्यावर काय लक्षात येतं, डायग्राम मध्ये बघितल्यावर असं लक्षात येतं की हा जो Fs आहे म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन, ओके, तो जो Fs आहे तो कोणीकडे डायरेक्टेड आहे, सेंटरकडे. याचा अर्थ हा Fs काय प्रोव्हाइड करेल, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा Fs काय करतोय माहितीये का, हा Fs तो जो व्हेकल टर्न घेतोय त्याला स्किड होऊ देत नाहीये. फ्रिक्शनल फोर्स प्रिव्हेंट्स द स्किडिंग ऑफ व्हेकल. व्हेकल आहे त्या व्हेकलला बघा, अज्युम करा फ्रिक्शनल स्किड होऊ देत नाही. म्हणजे काय होतं बघा, जेव्हा एखादा रोड आहे त्या रोडवर जर पाऊस वगैरे पडलेला असेल आणि रोड सरफेस वेट असेल, ओके, तर वेट रोड सरफेसवर बऱ्याचदा टर्न घेताना गाडी स्लिप होते बघा, स्किड होते, बरोबर. का होते माहिती त्यावेळेला, वेट रोड सरफेस असल्यामुळं टायर आणि रोड सरफेस यांच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं फ्रिक्शन मिळत नाही, आणि म्हणून त्यावेळेला ही काय होते, कार किंवा ते व्हेकल काय होतं, स्लिप होतं. पण जर प्रॉपर फ्रिक्शन असेल स्लिप होणार नाही, कारण फ्रिक्शन जे आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन, ते त्या व्हेकलला रोड सरफेसवर स्लिप होऊ देणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे हा सेंटरकडे डायरेक्टेड असल्यामुळे तो काय प्रोव्हाइड करेल, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. ओके, हे पुसतो मी, लिहून घेतलं असेल तुम्ही तर, म्हणजे पुढचं आपल्याला लिहिता येईल. ओके, बघा आता, ॲज फ्रिक्शनल फोर्स is directed towards center,
of curvature. It provides the necessary CPF म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. बरोबर. आता सेंट्रिपिटल फोर्सचे 3 फॉर्म्युले असतात. आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलंय. पहिला असतो F इज इक्वल टू, किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले असतात, R ओमेगा स्क्वेअर, V स्क्वेअर बाय R आणि V ओमेगा. पण त्याला जर मासनं मल्टिप्लाय केलं तर 3 फॉर्म्युले सेंट्रिपिटल फोर्स येऊ शकतात. बघा इथे लिहितोय बॉक्स मध्ये, माहिती असावीत आपल्याला. 3 फॉर्म्युले. F इज इक्वल टू, FCP इज इक्वल टू, FCP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असेल बघा, FCP इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर हा एक फॉर्म्युला, mv स्क्वेअर अपॉन r हा एक फॉर्म्युला आणि mv ओमेगा हा एक फॉर्म्युला. असे टोटल 3 फॉर्म्युले मॅथमॅटिकली आपण लिहू शकतो. कोणासाठी, सेंट्रिपिटल फोर्स साठी. त्यातला जर मी एक फॉर्म्युला वापरला तो 2 नंबरचा, तर इक्वेशन काय बघा असेल का, mv स्क्वेअर अपॉन r सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू μs इंटू n. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, 11th स्टँडर्ड मध्ये बघितलं आपण. फ्रिक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. हियर μs काय, व्हॉट इज μs, इट इज कॉल्ड ॲज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तुम्ही म्हणू शकता. आणि डायग्राम वरून आपल्याला असं लक्षात येतं, बट फ्रॉम द डायग्राम n इज इक्वल टू काय असेल बघा, mg असेल का, हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतायत ना. n इज इक्वल टू काय आहे, mg. n इज इक्वल टू mg असेल तर इक्वेशन असेल का बघा, therefore mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू म्यू mg. mm काय झालं, कॅन्सल. v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू म्यू इंटू g. ओके, पर्यंत समजलं सगळ्यांना. हे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून किंवा पाठीमागे जाऊन तुम्ही सगळं लिहून घेऊ शकता. ओके, सो काय आलं इक्वेशन आपलं, v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू काय आलं, म्यू जी. ओके, मग आता इथं कसं आहे होईल बघा, हे ऍक्च्युली v, मग देयरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं बरं, म्यू आर जी येईल का. देयरफॉर v इज इक्वल टू काय आलं, अंडर रूट म्यू आर जी. आता हे जे इक्वेशन आलंय v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी, हे काय माहितीये का, दिस इज मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. हे जे v काढलंय की नाही मी, हे v काय आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड म्हणजे काय, तर कुठल्याही रोडवर, हॉरिझॉन्टल रोडवर तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर स्पीडची एक जास्तीत जास्त व्हॅल्यू असते, मॅक्सिमम व्हॅल्यू. त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्या पुढे गेला की टर्न बसणार नाही. तुमची जी स्पीडची व्हॅल्यू आहे ती त्या मॅक्सिमम, ती जी सर्टन व्हॅल्यू आहे त्याच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे थोडक्यात फॉर सेफ टर्न, बघा असं लिहिता येईल आपल्याला, फॉर सेफ टर्न, फॉर सेफ टर्न v म्हणजे काय, स्पीड ऑफ व्हेकल शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू रूट म्यू आर जी. v म्हणजे काय, तर ही जी स्पीड आहे किंवा ती कशी पाहिजे, लेस दॅन. v म्हणजे काय, तुमच्या म्यू आर जी पेक्षा, किंवा असं म्हणता येईल तुम्हाला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जी आहे ती तुमच्या म्यू आर जी पेक्षा, अंडर रूट म्यू आर जी पेक्षा कमी पाहिजे किंवा त्याच्या एवढी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असून चालत नाही. म्हणून मी इथं बघा Vmax ही व्हॅल्यू लिहितो. Vmax इज इक्वल टू काय येणार बघा, अंडर रूट म्यू आर जी. ही म्यू आर जी, अंडर रूट म्यू आर जी ही व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, ज्या व्हॅल्यूवर तुम्ही टर्न घेऊ शकता. तुमच्या व्हेकलची स्पीड जर Vmax म्हणजे मॅक्सिमम स्पीड जी आहे तुमची व्हेकलची स्पीड ही अंडर रूट म्यू आर जी एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरच तुमची व्हेकल काय करेल, सेफ टर्न घेऊ शकेल. सो हे जे Vmax काढलेलं आहे, ह्या Vmax ला म्हणायचं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड.
काय याचा अर्थ होतो? मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड म्हणजे काय? तर एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवर तुम्हाला जर सेफली टर्न घ्यायचा असेल तर तुमच्या व्हेकलची स्पीड जास्तीत जास्त किती असली पाहिजे? √μ/g. त्याच्यापेक्षा जास्त असून चालत नाही, त्याच्यापेक्षा कमी असेल तर चालेल, जास्त असून चालणार नाही. जर तुमची स्पीड या √μ/g पेक्षा जास्त झाली, तुमचा जो व्हेकल आहे तो स्किड करेल, टर्न घ्यायच्या ऐवजी टँजेन्शियली रोड सोडून काय होईल? बाहेर निघून जाईल, म्हणजे सेफली टर्न बसणार नाही. सो काय समजलं आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ UCM मध्ये? पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये काय समजलं? जर तुम्ही एखाद्या हॉरिझॉन्टल रोडवर टर्न घेत असाल तर तुमच्या व्हेकलची स्पीड जास्तीत जास्त किती असली पाहिजे? √μ/g एवढी असली पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड तुमच्या व्हेकलला देऊन चालणार नाही, त्या व्हेकलचा टर्न बसणार नाही. आलं लक्षामध्ये? मग आता ही मॅक्सिमम सेफ्टी स्पीड कशावर डिपेंड करते बघा? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वर डिपेंड करते, रेडियस ऑफ कर्वेचर वर डिपेंड करते. जी ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे थोडक्यात जेवढं फ्रिक्शन जास्त असेल तेवढी मॅक्सिमम स्पीड असणार, जेवढी रेडियस ऑफ कर्वेचर जास्त असेल तेवढी मॅक्सिमम स्पीड जास्त असणार. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? सो क्लिअर आहे याच्यावरून. पहिलं ऍप्लिकेशन काय सांगतं? जर तुम्ही एखाद्या हॉरिझॉन्टल रोडवर टर्न घेत असाल तर त्या हॉरिझॉन्टल रोडवर टर्न घेत असताना तुमची जी व्हेकलची स्पीड आहे त्याची व्हॅल्यू Vmax पेक्षा म्हणजे √μ/g पेक्षा, √μ/g म्हणजे त्या पर्टिक्युलर रोडसाठी याची काहीतरी व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यू पेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर व्हेकल रोड छोड़ के गेला की मग ऍक्सिडेंट, बरोबर? तसं व्हायचं नसेल, सेफली टर्न घ्यायचा असेल तर व्हेकलची स्पीड √μ/g एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी असली, ती दिली बघा, ही जी V आहे स्पीड ऑफ व्हेकल, ही इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू √μ/g. म्हणजे तुमच्या व्हेकलची स्पीड √μ/g पेक्षा कमी पाहिजे किंवा √μ/g एवढी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालणार नाही. तरच तुमचा टर्न कसा असेल? सेफ असेल. फॉर सेफ टर्न V शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू √μ/g. म्हणून Vmax इक्वेशन आलं, Vmax इज इक्वल टू √μ/g. ओके, समजलं पहिलं ऍप्लिकेशन? फर्स्ट ऍप्लिकेशन समजलं? काय आहे फर्स्ट ऍप्लिकेशन? टर्न सेफली घ्यायचा असेल तर व्हेकलची स्पीड √μ/g एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त असून चालणार नाही. दिस वॉज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ UCM, दॅट इज व्हेकल टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. ओके, याच्यानंतर त्याचे पुढचे दोन ऍप्लिकेशन्स आहेत. एक म्हणजे वॉल ऑफ डेथ, ज्याला मौत का कुआ म्हणतात, आणि दुसरं म्हणजे बँकिंग ऑफ रोड्स. ते वॉल ऑफ डेथ काय असतं, बँकिंग ऑफ रोड्स कसं असतं, हे सगळं इन डिटेल आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. आज के लिए इतना ही, थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.